आवाज जोरात आला पाहिजे. 14 इकडे. भारत माता की वंदे वंदे. चला मध्ये लगेच डायरेक्ट करा. भारत माता के वंदे वंदे. भारत माता के. आता सर्वप्रथम आपल्या आश्रमात आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूजन करण्यात येणार आहे.
अशोक पाटील साहेब बोलून फोटो 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 पाटील साहेब सर्व पाहुण्यांनी आशीर्वाद व्हायचे. आजचा आपला 19वा स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आलेल्या प्रमुख अतिथींचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्या सर्व अतिथींचं आमच्या विद्यार्थिनी या शब्दसुमनांनी स्वागत करतो. करून घ्या. मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिल्यांदा आज स्वातंत्र्य दिन आहे म्हणून पहिला सत्कार आमच्या मिलिटरीमध्ये ज्यांनी 28 वर्षे सर्व्हिस केली एअरफोर्समध्ये सार्जंट म्हणून, त्यांचा सत्कार आमच्या आदरणीय या विभागाचे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक आदरणीय देशले साहेब यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि दुसरा सत्कार आमच्या आश्रमाची एक मुलगी जी शिवतांडव नृत्य करते आणि खूप हुशार आहे, खुशी, आमच्या साहेबांचा सत्कार, देशा साहेबांचा सत्कार. यानंतरचा तिसरा सत्कार आमचा नांदेड जिल्ह्यातल्या ज्याचा भाऊ लातूर मध्ये पाळलेला होता, फी घेण्यासाठी घरी आला आणि फी नव्हती म्हणून वडिलांनी त्याला 300-400 रुपये दिले नाही म्हणून मळ्यात गेला आणि गळफास घेतला. पाठ्यामागून त्याचे वडील बघायला गेले, मुलगा काय नाही. त्यांनी ते सगळं बघितलं आणि तो गळफास खाली उतरला आणि त्याच्या वडिलांनीच गळफास घातला. त्या ठिकाणी तो आमचा नांदेड जिल्ह्यातला बिट्टू आमच्या संजय देशमुख साहेबांचा सत्कार केला. चल लवकर लवकर. बोला पुंडलिका. चौथा सत्कार ज्याचे लाखो फॉलोअर्स आहे त्यांनी देखील आजचा कार्यक्रम तुमच्या याच्यावर टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार आमच्या जारंगे पाटलांच्या गावची जालना जिल्ह्यातली अंबड तालुक्यातली मुलगी आमची पूजा करेल. पूजा
राधिका लवकर बोला श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय। या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र अंतोजी दात्रक यांचा सत्कार आपल्या आश्रमातील मुलं करतील. बोला पंढरीनाथ विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्र्यंबकेश्वर भगवान की शिवसेना जय। पदाधिकारी बबलूभाऊ सूर्यवंशी यांचा सत्कार होईल. पुढील सत्कार सन्माननीय नितीनजी अमृतकर. बोला पंढरीनाथ विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय। राहुलजी आहेर हे इथे आलेले यांचाही सत्कार आश्रमातील मुलं करतील. बोला पंढरीनाथ विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ शिलाताई त्रिभुवने यांचा सत्कार शिलाताई त्रिभुवने याचा देखील सत्कार आमच्या आश्रमातले विद्यार्थी करतात. बोला सर्व मुलांनी टाळ्या वाजवायच्या. नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्र्यंबकेश्वर साईधन वर्ष फाउंडेशनच्या संचालिका बोला आहेर यांचा सत्कार होईल. श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय। सन्माननीय शेख इम्तियाज यांचा सत्कार होईल. या ठिकाणी सन्माननीय मनीषा गांगुर्डे यांचा सत्कार होईल. पुढील सत्कार शिरोडाताई यांचाही सत्कार आश्रमातर्फे होईल. आणि विनायक मोदक साहेब यांचा देखील सत्कार आमच्या आश्रमातले विद्यार्थी करतात. श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय। सन्माननीय संचालिका साईधन वर्ष फाउंडेशन रेश्मा वाचवडे यांचा सत्कार आश्रमातील मुलं करतील. तसेच पुढील सत्कार रिंकूताई पाटील यांचाही सत्कार आश्रमातील मुलांनी करायचा आहे. या ठिकाणी नॅशनल बँकेचे पदाधिकारी सन्माननीय नितीनजी भार्गव त्यांचाही सत्कार आश्रमातील मुलं करतील. त्यांची पंचकर्तव्य आहे त्या कामाचाईचा सत्कार आमची जेजुरीची मुलगी करेल. सन्माननीय सपना चौधरी यांचाही सत्कार होत आहे. सन्माननीय शेख साहेब यांचा सत्कार आमच्या आश्रमातले एक विद्यार्थी करेल आणि पुढील सत्कार संतोष भारतीय साहेब यांचा देखील सत्कार आमच्या आश्रमातले विद्यार्थी करेल. सन्माननीय भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी गीता उगले यांचा सत्कार आश्रमातील मुलं करते.
तसेच सन्माननीय साळवेताई आलेले त्यांचे सत्कार आश्रमातील मुलांनी करायचे आहे. एक एक मुलांनी पुढे यायचं आहे. सन्माननीय स्वप्ना चौधरी यांचा सत्कार आश्रमातील मुले करते. काही महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या, त्यांचाही सत्कार होत आहे. सन्माननीय सागर कापडनीस यांचाही सत्कार आश्रमातील मुलं करत आहे. तसेच लालू प्रसाद यांचाही सत्कार आश्रमातील मुलं करतील. तसेच आमच्या नाशिकमधील समाजसेविका सुनीताताई बाविस्कर यांचा सत्कार आश्रमातील मुलांनी करायचा आहे. तसेच इथे यश साळवे हे उपस्थित झाले, त्यांचाही सत्कार आपल्या आश्रमातील मुलांनी करायचा आहे. फटाफट लवकर मुलांनी. आपले देशले साहेब त्यांचे चिरंजीव अगस्त्य देशले दादा त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांचा देखील एक छोटासा सत्कार आमच्या आश्रमातला जेजूरचा कृष्णा सावळेकर. एकोणाविसाव्या स्वातंत्र्य दिन आहे आणि म्हणून आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय संजय देशमुख साहेब यांनी शुभारंभ अध्यक्षाचा नाशिक त्यांना विनंती करतो. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी अध्यक्षस्थान व प्रमुख पाहुण्या कार्यक्रमाची विनंती केली, त्या संस्थेच्या वतीने मी अनुमोदन देतो. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. ही भोलेनाथाची भूमी आहे आणि म्हणून भोलेनाथाचं नाव घेऊनच आपण सगळं कार्यक्रमाला सुरुवात करतो. सगळ्याचे विघ्न दूर हो यासाठी, सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळो यासाठी आमची एक मुलगी शिवतांडव नृत्य करेल. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. या ट्रस्टीमध्ये आम्ही सगळे लोक जे आहेत, कोणी IAS IPS आहे, ज्यावेळेस आम्ही हे दुःख बघितलं आणि म्हणून माझ्यातला शेतकरी जागा झाला आणि आम्ही सगळ्या मित्रांनी, तुम्ही जर कधी पंढरपूरला गेला असेल तर 99 साली 17.5 लाखाचं शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी शेत आम्ही त्या गोपालपुऱ्यामध्ये बांधून दिलंय. ती आमची गोष्ट आहे. पण हेच म्हणतो
ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या, ज्याला भूक लागली त्याला अन्न द्या. आजही माझा बाप शेतकरी आत्महत्या करत आहे. समोर बसलेला बिट्टू वाईट वाटतोय. मी त्या तळागाळातून बघितलेलं आहे. वडिलांनी गळफास घेतला, भावांनी घेतला, आजी घेऊन आली, गावचा सरपंच घेऊन आला. हातामध्ये कडे चांदीचं आजी बोली त्याच्या पप्पाने केलेले काढून आणला. नाही काढत आम्ही, त्याला ते समजत देखील नाही. आणि म्हणून मी फक्त निमित्त आहे. देवाकडे हीच प्रार्थना करतो आमचा आश्रम बंद व्हायला पाहिजे. कारण 8 दिवसात निघून गेल्यानंतर परिस्थिती त्यांची वाईट असते. 10 वर्षात कधी नवीन कपडे माहीत नाही. आमच्या शेतकऱ्याच्या मुली कधी इनर कपडे माहीत नाही. वाईट वाटत. आणि म्हणून मागच्या वेळेला ज्यावेळेची सप्ताह चालू होता, चिठ्ठी आले, त्यांनी 10,000 रुपये दिले. त्या 10,000 मध्ये मी काही पैसे टाकले. आमच्या मुलींना चांदीच्या रिंगा मी केल्या, कारण त्यांचे कानं देखील तोडले नव्हते. आणि म्हणून आमची ही जालन्याची मुलगी जरांगे पाटीलच्या आई वडिलांच्या दोघांच्या प्रत्याला गेले. ते एकाची तो लाच पेटलीची गावच्या सरपंचाने आणून टाकलं. वय वर्ष 4 होतं. जेव्हा जरांगे पाटील आले, भाषण करायच्या अगोदर तिला जेव्हा हे समजलं ते इथेच करायला लागले. आणि म्हणून देवाकडे ही प्रार्थना असतो, तिच्या अक्षता टाकण्यासाठी सर जरूर तुम्ही हजर व्हा. आणि म्हणून आमच्या मोठ्या मोठ्या मुली तुमच्यासारख्या एवढ्या खूप आनंद वाटतो. कोणी नसेल तर एका कोपऱ्यात रडत असतो. खूप दुःख आहे सर यामध्ये. आणि म्हणून आज 39 मुलीचे लग्न झाले, एकही शेतकरी नवरा केला नाही. 2300 मुलं शिकून गेले, एकही शेतकरी झाला नाही. आज मला 23 नातू आहे, 37 नाती आहे. आमच्या 39 मुली. ज्यावेळेस मी त्यांच्याकडे जातो ना, बदल बसून पायावर पाणी टाकतात, माझं पूजन करत असते. वाईट जी वेळ आली ती कोणावर यायला नको, हीच देवाकडच्या दिवशी प्रार्थना करतो. म्हणून आम्ही अनेक मुलांचं जीवन सुखमय झालं. तुमच्या विश्वास नागरे पाटलांनी 2 मुली आमच्या PSI केल्या. अनेक लोक या ठिकाणी आले आणि ह्या मुलांना एक आशा वाटते की आपल्याला कोणीतरी बाप आला, आपला कोणीतरी देव आला. आणि म्हणून आम्ही 17, 18, 19 या दिवशी भोलेनाथाला आदिनाथ आखाड्याच्या ठिकाणी आम्ही एक महारुद्र ठेवलेला आहे. सगळा खर्च आमच्याच मुलांनी जे सर्विसला आहे त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशी होम हवन करणारे 200 ते 300 लोक होम हवनासाठी त्यावेळेस तुम्हाला घ्यावाच लागणार नाही. दुसऱ्या दिवशी 12,000 बेलपत्रांनी 1,000 कमळाचे फुलं आम्ही वाहणारे. तिसऱ्या दिवशी 1,000 लिटर गाईचं दूध त्याचा आम्ही अभिषेक करणारे. तुमचं जीवन सुखमय होण्यासाठी आमची बालकाबंधा आमच्या जीवनातला एक दिवस कमी होतो त्यांच्या जीवनात जाऊ. आणि म्हणून या मुलांना माझं सांगणं आहे तर जो माणूस आहे तो आपला बाप आहे, त्याला उपाशी जाऊ देऊ नका. आणि म्हणून कबीराचं एक वाक्य आहे, साई ऐकना दीजिए ज्याने कुटुंब समाय, मैं भी दुकानावर और साधू की दुकानाला. आणि अनेक देव अनेक अदृश्य शक्ती या आसराच्या मागे अनेक सत्कार्य त्यांनी केलं. त्यांच्या चरणाशी देखील मी नतमस्तक होतो. तुमच्या सगळ्यांच्या चरणाशी देखील मी नतमस्तक होतो. वाट पाहतो बाबा तुमची, घरास लवकर या.
यात सगळ्यांचा सत्कार झालाय. खरं माझ्या मते मोठी जी सत्कार होती हे गायकवाड सर आहे. यांचे जे कार्य ते त्याला शब्दच नाही बोलायला. आणि माझे निवेदन आहे देशले साहेब आमचे गायकवाड साहेबांचा सत्कार करा. बालक आहे ना त्याचा चेहरा असला ना खूप आनंद वाटतो. तर ते काल संध्याकाळी चालू होतं मला बोलले सगळ्यांना गाणे दिले आम्हाला का दिले नाही. तर हा बोलला आई झुमकावाली म्हणजे ठीक आहे. काय बोलायचं ना नाचायचं ना नाचणार ना जाऊ बाबा नाचा. एक वाक्य आमच्या ब्रीज मध्ये लिहिलेले येते, ज्याला विधवेचे अश्रू पुसता येत नाही किंवा आघात प्रकारच्या तोंडात आणण्याचा घास करता येत नाही असा धर्म किंवा ईश्वर मानायला मी तयार नाही. सर आमच्याकडे एक अभागी मुलगी की आम्ही तर हे काम करतोच पण जी फुटपाथवर राहत होती, जिला कोणाचा आधार नाही, जी मुकी आहे बहिरी आहे, तिला देखील आम्ही घेऊन आलो मुंबईहून. तिचा सत्कार देखील तुम्ही करावा असं मी तिला विनंती करतो. दीदी काय नाव तिला बोलता येत नाही सर, हिचा सत्कार तुम्ही करावा. ही 10वी झालेली मुलगी आहे, हिला आम्ही परत पुढे शिकवणार आहे. कोणाचाही आधार नाही का फुटपाथवर राहून तिचं जीवन गेलंय. भगवान की जय. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. आणि म्हणून तळागाळातल्या याच्यामध्ये काम करत असताना आपण ज्याला खरोखर गरज आहे ना त्याला पाणी द्या, ज्याला खरोखर भूक आहे त्याला अन्न द्या. यातच खरा भगवंत आहे. आणि म्हणून उद्याचा भारत या मुलांमध्ये दिसतो. आमची मुलं खूप संस्कारित आहे. कोणी आलं का त्याच्या पाया पडतात. अन्न किती जरी वाढलं, आमच्या देशवेतांनी लाडू आणले, पेढे आणले, जेवढं पोटाला लागेल तेवढंच खाणार, बाकीचं इतरांना देण्याचा प्रयत्न. भाषा आमचे जे स्टाफ प्रचारके या तरुण मुलांना काहीतरी एक चांगला संदेश द्यावा ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
रामकृष्ण हरी. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व देशभक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच उपस्थित मान्यवर माझे गुरुवर्य जमलेला सर्व माझ्या मित्र परिवार माझा नमस्कार. तसंच आपण प्रत्येक ठिकाणी जातो नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात आणि मी तर म्हणतो का लाईफ इज लर्निंग प्रोसेस, काही ना काही शिकायला भेटतं. आणि आज या ठिकाणी खरंच आल्यावरती एक गोष्ट शिकायला भेटली आणि बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. पण नेटवर्क नव्हतं आणि गाणं स्किप होत होतं, सारखं सारखं बंद पडत होतं. पण या पोरांनी गिव्हअप नाही केलं. कोणी म्हटलं नाही असं का म्हणजे नाही करत आता आपल्या काही काही जागी गाणं स्किप झालं कंटाळा येतो गिव्हअप करून टाकतं नाही. पण नेव्हर गिव्हअपची जी यांच्यामधली जी मला ही गोष्ट खूप आवडली ती एक मी शिकलो. त्याच्यानंतर ते संस्कार, पाया पडणं, टाळा वाजवणं, नमस्कार करणं, हे सर्व म्हणजे या ठिकाणी जे शिकवत आहे. तर या सर्व गोष्टींचं श्रेय मात्र गायकवाड साहेबांना, तसंच इथल्या सर्व सहकारी कर्मचारी सेवेकरी यांना, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी हाच संदेश देत असतो का देवदेश धर्मासाठी आपलं योगदान द्यायला पाहिजे. कारण जे आपल्यासाठी केवळ ते कोणासाठी तरी हातभार असू शकतं. तर समाजकार्य करताना किंवा राष्ट्रहितासाठी काहीतरी मोठं व्हायची वाट नका बघू का आपण काहीतरी मोठं होऊ, पैशावालं होऊ, काहीतरी एका लेवलला जाऊ आणि तेव्हाच समाजसेवा करू. हे सर्व खोटे. तुम्ही 1 रुपया जरी कुठेतरी दिला, थांबा त्यामुळे कळत असतं, 1 रुपया जरी पुढे दिला तरी ते कुठेतरी सर्वांकडून बरंच काही होऊ शकतात. देण्याची भावना ठेवा, देणं सुरू करा. आणि तसंच आज माझ्या मित्रांचं आणि माझं खूपच भाग्य आहे. त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात गेली तर दिग्गज बसलेले आहे, त्यात मला सुद्धा जागा भेटली, माझ्या मित्रांना जागा भेटली. तर खरंच हे जीवन सार्थक झालं असं समजतो. आणि इथं आमंत्रण दिलं त्याबद्दल देखील धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांकडून नतमस्तक आहे. रामकृष्ण. आणि ह्यावेळेला आमचे पाटील साहेब आहे, त्यांना मी 2 शब्द सांगतो की मुलांना एक स्वातंत्र्य दिनी आपण थोडस 2 शब्द बोला. भारत माता की वंदे वंदे, जय जवान. भारताच्या 19व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. जमलेले माझे सर्व भगिनी मित्रमंडळी व बालगोपाळ व स्टेजवर असलेले श्री दिवाळी साहेब, देशमुख साहेब व इतर मान्यवर, आजचा क्षण असा आहे की आज 15 ऑगस्टच्या वेळेस सकाळी मी एक मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो. मोदी साहेबांच्या भाषणामध्ये त्यांनी पूर्णपणे कव्हर केलं, पूर्ण भारताला कव्हर केलं. म्हणजे आपण GST पासून, सामान्य किसानापासून तर अगदी सिंधूपर्यंत त्यांनी सगळे हे कव्हर केलं. तर माझं हे म्हणणं आहे की जे आज आपण करतोय, कधी कधी असा विचार येतो की खरंच हे बालगोपाळांना पाहून, जे आत्महत्या करतात त्यांना पाहून आपण खरंच स्वतंत्र झालेलो आहोत का? कारण की ही जी परिस्थिती आहे ही की सीमेवर सीमा तुमची अगदी अबाधित आहे, त्याबद्दल काही वाद नाही. सीमेवरचे जवान जे आहेत ते अगदी छातीवर गोळ्या घेतील पण तुमच्यापर्यंत आच येऊ देणार नाही. त्याच प्रकारे आपले आर्थिक जी यंत्रणा आहे, जे पोलीस दल आहे, ते सुद्धा सक्षम आहे कोणत्याही प्रकारचं सांभाळण्यासाठी. परंतु ही सगळी परिस्थिती असताना हे असं वातावरण पाहिल्यानंतर खरं वाटतं की आपण स्वातंत्र्य झालो. अधिक शुभेच्छा. आणि आता आपल्याला बघा जो ड्रेस घातलेला ना तिथे लिहिलेले बघा, अग्राय निग्राय, जे दुर्जनाला शिक्षा करतात, दुर्जनांना मारतात,
आणि सज्जनाची सेवा करता, सज्जनाचं संरक्षण करता, असं पोलीस डिपार्टमेंट आमचे आदरणीय देशले साहेब आजच्या या 19व्या स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी आपण सर्व लोक एकत्रित आलो आहे. कारण की दिवसाचं महत्व आणि जागेचं महत्व, वेळेचं महत्व ज्या लोकांना असतं ते जीवनात यशस्वी असतं. आजचा दिवस हा स्वातंत्र्य दिवस 1947 साली आपलं स्वातंत्र्य भेटलं. बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक या दोन गोष्टींमध्ये समजलं. स्वातंत्र्य दिवस हा ज्या दिवशी आपल्याला प्रत्यक्ष 1947 साली फ्लॅग हा जो होता युनियन जॅक खाली आला आणि आपला तिरंगा ध्वज वरती गेला, तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस 1947 15 ऑगस्ट. 26 जानेवारी 1950 म्हणजे हा प्रजासत्ताक दिवस आहे. या दिवशी प्रत्यक्ष घटना अंमलात येऊन प्रजेच्या सत्तेत रूपांतर वातावरण तयार. गेले 3 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यघटना आणि त्या संदर्भातल्या घडामोडीवर त्यांना तो कालखंड गेला. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य हे परक्याकडनं हिरावून घेतलं. आपलं ज्यांनी आपलं हिरावून घेतलं होतं ते आपण ताब्यात घेतलं. प्रजासत्ताक दिन म्हणजे आता तेवढ्या वेळा म्हणजे एखादं घर आपण घेत असताना ते घर खराब असतं, त्याला डागडुजी करायला जेवढा कालखंड लागतो, नंतर आपण घरात प्रवेश करतो, तेवढा कालखंड म्हणजे स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिन. समजलं? आपण घर विकत घेतलं पण त्याला इन्व्हेस्टमेंट करायला वेळ लागतो. तो वेळ लागणारा कालखंड म्हणजे प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिवसाचा अंतर आहे. त्याच्यामध्ये अगोदर स्वातंत्र्य दिवस आहे, नंतर प्रजासत्ताक दिवस आहे. त्यात देखील फ्लॅग होस्टिंगचा विषय झाला. ध्वजारोहण करण्याचा बालमानांना सांगतो. प्रजासत्ताक दिवस जो असतो तो जनतेत सत्ता निर्माण झालेला आहे. स्वातंत्र्य दिवसा दिवशी युनियन जॅक खाली गेलं आणि आपला भारतीय ध्वज वरती गेला, म्हणून प्रत्येक स्वातंत्र्य दिवसाला ध्वज हा खालून वर घेऊन जावा लागतो. त्याला होस्टिंग म्हणतात. आणि ध्वज हा 15 ऑगस्टला खालून वर घेऊन जावा लागतो. 26 जानेवारीला ध्वज हा वरतीच असतो. त्या ठिकाणी तो वाईट केलेला असतो, त्याला फक्त फर्लिंग करायचं असतं, म्हणजे त्याला दोरी झटका मारून उघडा करायचा असतो. हा फरक बेसिक आहे होस्टिंग आणि फर्लिंग मध्ये. तर त्याच्यामुळे प्रत्येक आपण देशामध्ये असताना ध्वजाविषयी प्रत्येकाला नितांत आपला अभिमान असला पाहिजे. कारण की ध्वज काही कोणी आपल्याला प्रेमापोटी दिलेला नाही, कोणी वाढदिवसाची भेट दिलेली नाही. त्यासाठी हजारो लाखो लोकांचं बलिदान केलेलं आहे. किती लोक शहीद झाले, किती लोकांनी रक्तदान केले. 150 वर्ष पारपत्रात आपण होतो कल्पना करू शकतो. आज आपण स्वातंत्र्यात देखील बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण गुदमरतोय, पण त्यावेळेस काय सिच्युएशन असते. भाषण स्वातंत्र्यापासून विहार स्वातंत्र्यापासून लोकांना भेटण्यावर बनते. आणि आपण ज्या दिवशी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य प्राप्त झाला, खूप मोठा दिवस आहे. एखादी गोष्ट म्हणतात ना आपण स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच्यानंतर बऱ्याच समस्या होत्या. त्या आज आपण 19 वर्षापर्यंत त्याच्यामधून मार्ग काढत येतोय. आणि ही एक विदारक समस्या असते की यामध्ये आज देखील आपण अशा ठिकाणी आहोत. एक अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलाचा या ठिकाणी आपल्याला यावं लागतं. ही दुःखाची गोष्ट म्हणावं लागली. परंतु स्वातंत्र्य आणि दुःख ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. स्वातंत्र्य म्हणजे कोणी आता हालचाल न करू देणं हा विषय असतो. दुःख हे आपल्या मनातून डिपेंड. दुःखात मधून तुम्ही सुखाकडे वाटचाल करू शकता. काही दिवस तुम्ही दुःखात जरी बसून राहिले तरी देखील सूर्य उजळत असतो. पण स्वातंत्र्याचं तसं नाही. तुम्ही तसे बसले तसेच बसून राहणार आयुष्य. दुःख म्हणजे काय? तुम्हाला जर एखाद्या वेळेस असं वाटत असेल तर कोणी या दुःखामध्ये किती आपण मानावं. दुःख हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. जगामध्ये सुखी कोणी नाही. आता मागाशी आमचे पाटील साहेब बोलले की देशाचा आणि याच्या ह्या गोष्टीचा बघितला विचार आपला दुःख निश्चित सर्व ठिकाणी जाणवत असतो. पण दुःख किती आहे कोणी कसं मानावं डिपेंड ऑन युअर थॉट्स. दुःखाची परिभाषा कोणाकडे नाही. म्हणून काय सुभाषित आहे, ठेविले आनंद तशीच राहा. याचा अर्थ काय आहे की तुम्ही कितीतरी जीवाचं रान केलं, परंतु सुख हे तुम्हाला समजलं पाहिजे, शोधून सापडत नाही. ज्या लोकांना शोधून सापडत असेल
त्या आयुष्यावर आपल्या मनावर डिपेंड आहे. आता हे बालक या ठिकाणी आहे. आता तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक माणूस जो उघडा आहे, उघडा माणूस एखाद्या माणसाच्या अंगावर ज्यावेळेस चादर पांघरतो याच्यापेक्षा काय सुख होऊ शकतो? उघड्या माणसाने तुमच्या अंगावर जर चादर टाकली तर हे त्या माणसाकडनं आपण शिकलं पाहिजे की सुख कुठे लपलेला आहे. तो स्वतः उघडा असताना आपल्या अंगावर चादर टाकतो हे जीवनातलं सार्थक सुख समजून घेण्यासाठी. त्याच अनुषंगाने आज बालमनाने आपला विचार रोवलेला आहे. तू जहर पिऊ नको अशा प्रकारचे या ठिकाणी एक गाणं त्यांनी गेलेलं आहे आपल्याकडे. ते ऐकत असताना डोळ्यात अश्रू निर्माण झाले, अंगाला काटे देखील येतात. म्हणजे जे ते आता सांगतायत की जहर पिऊ नको, पण त्यांच्यावर त्या घटनेचा त्यांचा एवढा आघात झालेला आहे ते आता दुसऱ्या लोकांना जागरूक करतायत की त्यांचे वडील असतील, त्यांचे पोरपालकांनी केल्यामुळे. म्हणजे उघडे माणसं आपल्या अंगावर बांधून घालतायत. लक्षात ठेवा, ते आपल्याला शिकवत आहेत सगळ्या लोकांना. एवढे महान विचार या ठिकाणी त्यांच्या मनावर जोडले जात आहेत. आणि कुठल्याही दुसऱ्याचं भांडवल एक करून घेऊ नका. गायकवाड साहेब मध्ये खूप मित्र आहेत. ज्यावेळेस माझी त्यांची प्रथम भेट झाली त्यांना माहिती आहे मी आल्यापासून गेले वर्ष 7-8 महिन्यापासून कंटिन्यू इथं असतो. मला खूप काम असतात, प्रत्येक माणसाला काम असतात, त्याच्याबद्दल काही विषय नाही. काम तुम्हाला किती आहेत आणि तुम्ही किती बिझी आहे हे तुमच्या हातामध्ये की तुम्ही कसा वेळ काढायचा. जेव्हा तुम्हाला दुसऱ्याला वेळ द्यायचा असेल तर तुम्ही सरळ सांगता मी खूप बिझी आहे, खूप आपण सांगतो माझं शेड्यूल आहे, तर मला 9 वाजल्यानंतर फोनवर मी बोलत नाही, मी फोन बंद करतो. मी सकाळी 6ला उठल्यावर फोन घेतो, मी दुपारी 2 वाजता झोपतो, मी रात्री 10 वाजता झोपतो. ही सगळी सुखी जीवनाची लक्षणं आपल्याकडे अंगीकारली असतात. आणि नंतर मी सांगितलं रात्री मी फोन घेत नाही. पण मी तुम्हाला एक विनंती करून सांगतो, जीवन जगत असताना ज्या लोकांनी अशा काही गोष्टी केल्या असतात त्यांना निसर्ग एक दिवस रात्र जागा ठेवतो. ज्याला रात्री 10 वाजता मोबाईल बंद करतो आणि त्याच्या मुलाबाळाचा अपघात घडू द्या आणि हॉस्पिटल त्याला ऍडमिट होऊ द्या आणि तो रात्रभर त्या मुलाला लागला की झोप गेली कुठे तुझी? 10 वाजता बंद करतो ना मोबाईल लोकांसाठी. मग आता का जागे? आता का जागा आहे की तुझं बाळ दवाखान्यात, तुझं नाटक करत भंबार पडलेला आहे, तेव्हा तुला झोप येत नाही. एरवी का झोप येते? डोळे तेच आहे, व्यक्ती तीच आहे, पण तो का झोपतो 10 वाजता? आज का झोपत नाही? सरळ असलेला माझा जवाना रात्रभर डोळ्यात तेल टाकून बसलेला असतो. ते जवानाचं शरीर आपलं शरीर सगळं सारखंच आहे, पण तो ध्येयाने पीडित म्हणून रात्रभर जागा राहतो. आपण ध्येयाने पीडित नसल्यामुळे आपल्या वेळेवर झोप लागते. आपण सांगतो की आता माझी वेळ नाही. असे करोडपती लोक आम्ही बघितलेले आहेत की ज्याच्या मर्यादा आहे की ते कोणत्या ठिकाणी कसे झोपतात, कशा मर्चुरीमध्ये बसतात आणि त्या मर्चुरीमध्ये ते बाळाकडे बघतात, बाईकडे बघतात आणि ते ढाण असते त्या मर्चुरीमध्ये. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना बाळांना माहित नाही, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जे लोक बाहेर अंगाला धक्का लागू देत नाही, माती लागू देत नाही, असं सोन्याचं बाळ नातेवाईक कोणी बाई असेल ती मर्चुरीमध्ये अशा घाणेरड्या जागेत पडलेली असते की तिला आम्ही त्यांना सांगतो तुम्ही बाहेर पहा, त्याचा एकटी अंगाला जाईल, कारण की त्याच्या आत्मा निघून गेले आणि आता त्या ठिकाणी फक्त तुमचे नश्वर जे शरीर आहे ते त्या ठिकाणी आहे. असं जीवनात सांगतात. काय आहे ती व्यक्ती काय म्हणते मला वेळ नाही, मग ती कशी काय झोपली? आता कंटिन्यू काय झोपली ती कंटिन्यू? तिला कोणी उठवायला जात नाही, तिच्याशिवाय गायमान चालत नव्हता. त्याच्यासाठीच म्हणतात ना राम गेले भरत जग रडले, पण नंतर सगळं चालत असतं आपल्याशिवाय काही राहणार नाही. ही जगाची जी धुरा आहे स्वामी तिन्ही जगात एक सुभाषित आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हा जो शब्दाचा अर्थ आहे अंगाला काटे येतात. आई विना भिकारी म्हटल्यानंतर आज माझं वय वर्ष झाले 56-57, माझे 16 म्हणजे 10 वर्षापूर्वी गेली 46 वर्ष असताना. तरी मला असं वाटलं की माझ्यावर व्हायला पाहिजे. हा माझा स्वार्थीपणा आहे. पण माझ्यापेक्षा हे किती माझ्यापेक्षा ग्रेट आहे की ज्यांना माहिती नाही तरी ते राहतायत, आनंदाने वागतायत. तुम्ही माझ्यापेक्षा महान आहे. कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही एवढं या ठिकाणी आपण जे भाषण करतात ते लहान बाळ बोलतं त्याची भीम पावन आहे. दुर्दैवाने आपण म्हणतो नाही गीता सार जो हुआ सो, बोला गीता सार काय? जो हुआ सो अच्छा हुआ, जो भी हो हे वाक्य लक्षात ठेवायचं.
जे काय झालं ते काय आहे? झालं ते वडील मानले गेले, पण आज वडील आई वडील गेल्यामुळे तुम्ही आज या शहरामध्ये किंवा गावात आलाय आणि स्वतःच्या पायावर तुम्ही स्वतःची कामं करताय, स्वतःची जागा तयार करताय, स्वतः अभ्यास करताना कपडे करताना हे काही तुमच्यामध्ये गुण जोपासतात ते निश्चित देशाला मदत करणारे गुण आहे. तुम्ही स्वावलंबत्वाचा अत्यंत मोठा धडा या ठिकाणी देताय. हे धडे श्रीमंत लोकांचे मुलं घेऊ शकत नाही. तुम्हाला मी भाग्यवान समजतो, लक्षात ठेवायचं. श्रीमंत लोकांचा मुलगा उठल्यानंतर नोकर असतो, नोकर त्याची बॅग घेतो, रिक्षामध्ये ठेवतो, कारमध्ये ठेवतो, उतरल्यावर तो नोकर ती बॅग हाऊसमध्ये ठेवतो, पोरगा बाहेर क्लासमधून आला का दप्तर तो घेतो, घरी आल्यावर शूज करायला आई असते, त्याचे कपडे बदलायला बाप असतो. हे सगळे हँडिकॅप आणि परावलंबी होतो. तुम्ही स्वावलंबी होणार आहे, तुम्ही स्वावलंबी आहे. पॅरासायटिकचे जीवन जगतात, त्या लोकांचा आसरा गेल्यानंतर ते खाली पडतात. उदाहरणार्थ ज्या वेली दुसऱ्या झाडावर करतात, जर झाडाचं खोड तोडल्यानंतर त्या वेली आपोआप जमिनीवर कोसळतात. असे श्रीमंताची मुलं असतात. आपण ती वेल नाहीये, आपण कणकण वटवृक्ष आहोत आणि पुढे ताकदीने चालणारे माणसं आहोत. निश्चित अभिमान आहे आणि तुम्ही कोणत्या डोक्यामध्ये विषय घ्यायचा नाही. आज तुम्हाला विचार करण्यासाठी गोष्ट आहे. कोणत्याही करोडपती माणसाच्या अंगणामध्ये मी आज घेणार नाही, हे लक्षात ठेवा. एवढे लोक जाणार नाही, पण तुमच्या अंगणामध्ये येतात. काय काय हे तुमचं भाग्य आहे, हे भाग्य आहे. तुम्ही या गोष्टीचा आत्मविश्वास निर्माण करा. ज्याप्रमाणे सुरेश भट म्हणतात ना, विसरो तरी आज मी विसरू तरी आज मी, हा माझा अंत नाही. बोला म्हणाला येतं पेटे, कारण मला विसरणारा कोणी नाही, हा माझा अंत नाही आहे, की मी जगामध्ये पुन्हा येणार आहे. तुम्हाला कोणी विझवू शकत नाही. सुरेश भटांनी सांगितलेलं आहे. जे महान लोक होते त्या लोकांनी असे काही केले नाही. तर मला आदर्श येते काय ते सुरेश भट. सुरेश भटांनी कविता पण अशी म्हटलेली बघा, त्याने एक शेवट जीवनामध्ये ते सुख शोधतात त्या लोकांसाठी. त्यांना सुख वाटतं, आम्हाला खूप सुखी राहायचं. सरणावर जाताना इतकेच मला कळले. काय म्हणतात ते? सरणावर जाताना इतकेच मला कळले, जगण्याने मरणाने केली सुटका, जगण्याने चढले. सरणावर जाताना इतकेच मला कळले, मरणाने केली सुटका, जगण्याने चढले. याचा अर्थ काय समजला? त्या बुद्धिवान माणसाला सुद्धा त्रास झाला होता. त्यांनी हे काय लिहिलेलं असतं बघा पुस्तकात, आपण लहान बाळ आहे. सरणावर जाणं इतकेच मला कळले होते, जगण्याने चढले होते, मरणाने केली सुटका. म्हणजे जगत असताना बऱ्याच ठिकाणी आपला अपमान होत असतो, बऱ्याच ठिकाणी आपलं छळ होतं, ते त्यांनी अनुभवलेलं होतं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की ज्या 1700 वर्षापूर्वी सांगितलं असेल. स्वामी विवेकानंद काय बोलले होते? जगात तुमचं नाव लौकिक नष्ट झाला तरी घाबरू नका, संपत्ती नष्ट झाली तरी घाबरू नका, सर्व जग तलवार उचलून तुमच्यावर धावू नका तरी घाबरू नका. फक्त सत्याला चिकटून जीवन जगण्याची धमक. काही फरक पडत नाही, त्यांना पण माहिती होतं. नाव लौकिक नष्ट होतं, बाकी वाचलं वैभव जाते, सगळे हे सगळं जात असतं. पण सत्याला चिकटून राहा, इथून निश्चित घेऊन जा, सत्य वागा, एक चांगला नागरिक बना तुम्ही. संपत्ती वगैरे विषय बघायला सांगितलं की सोन्याच्या पलंगावर लोक झोपणार आहेत, पण त्यांना झोप नाही. एसी मध्ये लोकांना घाम येतो, पण उन्हामध्ये शेतकऱ्याला घाम येत नाही. याचं कारण काय असते? मानसिकता असते. एसी मध्ये पण घाम येतो लोकांना. काय येतो घाम? एक फोन केला मला तुळशीचे मधून, हा तुमचं नाव एफआयआर मध्ये आलेलं आहे, डायरेक्टर साहेब पुढे मी लागणार ते पण एसी मधून उतरलेला माणसाचा आवाज बंद होतो. का? कारण की जीवन जगत असताना हे दुःख आहे की प्रत्येकाला वेगवेगळ्या वाटेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात. ती मानावी कशी आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुम्हाला जीवन जगताना एवढंच सांगेल. आता मग अशी एक उदाहरण सांगितलं, एक उदाहरण तुम्हाला असं सांगतो, विचार करा तुम्ही. मी तर ह्या मताचा, माझे विचार असे आहेत, तुम्हाला सांगतो. जीवन जगत असताना जर माझा या ठिकाणी बाहेर निघताना एक पाय मोडला तर मी रडत बसून अरे माझा पाय तुटला. मी त्यावेळी विचार केला पाहिजे, ज्याचे 2 तुटले त्याला मी स्मरण केलं पाहिजे. तो 2 असताना देखील जर तो वाईट होणार आहे. ज्याचे 2 तुटले तेव्हा हा विचार करायचा की 2 पाय तुटले, तर आपण हा विचार केला पाहिजे की माझे 2 तुटले तरी चालतील, माझे हात तर आहेत ना, आपण हाताने काम. परत आपला दुसरा हात तुटला आणि एक हात आहे ना,
तरी दोघं तुटले काही अडचण आहे तरी भागून घेऊ. नंतर विचार येतो काय करायचं. दृष्टी गेली दिसत नाही काय हरकत नाही. न दिसतं सुद्धा गांधारी सगळ्यात आयुष्य घातलं आहे. न दिसतं काय ऐकायला तर येतं ना पण ऐकलं बंद झालं. आता काय करावं. वाईट विचार तुमच्या कानावर पडणार नाही. आपण भूमिकेत जायचं. कोणी शिवी घ्यायची तुम्हाला समजणार नाही. ऐकलं नाही यायला तरी पण भाग्यातच ऐकलं. हा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि हे सगळं पण शरीर आपण जेव्हा पूर्णपणे एकाएका करतो. तुम्ही याचा मागे यायला जातात काही लोक हात पाय सगळे त्यांचे नसतात तरी देखील ते देख मागतात. आता परवा शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला त्रास होणार. मी त्या दोघा माणसाचे फोटायच मागायचे. मी त्यांना उतरून बाजूला केलं. त्याचे पण दोन हात तुटले एवढा सुद्धा विचारा त्याला काही नव्हतं. इन्स्पाइट ऑफ देअर सर्व आहे तरी ते जीवन जगतात. त्या हॅपी व्हाय शुड नॉट यू. ज्यावेळेस तुम्हाला दुःखाचा काळीन विचार करायचा की देवाने मला सगळे हात पाय दिलेले. माझे हात पाय गेले का तुमचे. तुम्ही भाग्यवान आहेत का नाही आहेत तरी भाग्यवान साहेब. काय वाजू शकतात बोलू शकतात गाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याकडे कुठलंही दुःख नाही. आपण दुःख मानायचं नाही. त्या दुःखाचा आपण मार्ग काढायचा. जगामध्ये सुखी माणूस अजून निर्माण झालेला नाही आणि त्याला वेळ लागणार आहे. सुखी माणूस जगामध्ये आहे का कोणी आहे का आहे तुमच्या नजरेनं बरोबर आहे. असा तुमचा सारखा एखादा याचे काय करता असतो आणि तो देवाला शोधत बसतो. तुझा अर्थ रोज करतो तेव्हा मला सुखी कर सुखी कर. सुखी सुखी करत असताना एक त्याच्या आराधनेला देव त्याला प्रसन्न होतो आणि ठीक आहे तू माझा भक्त आहे निश्चित भक्त आहे तुला मला सुखी करायचं आहे. मी तुला आता प्रसन्न झालो आहे तर म्हणजे ठीक आहे बोल म्हणे काय इच्छा आहे तुझी. तेव्हा म्हणे मला इतकं सुखी कर की जगात माझ्यापेक्षा सुखी कोणी दिसला पाहिजे आणि जगामध्ये जी सुखी त्यांच्यापेक्षा सुखी असला पाहिजे. ते म्हणे जगात खूप सुखी आहे. हो म्हणे साहेब महाराज देवा खूप सुखी आहे. जगात खूप सुखी पण देव करत सांगतो मला तर काही वाटत नाही जगात कोणी सुखी आहे. नाही म्हणे खूप सुखी आहेत बरे लोक. म्हणे ठीक आहे तुला माझं वरदान असा जा तू आणि सुखी माणसाच्या पादुका घेऊन ये माझ्याकडे म्हणून मी तुला माझा वर देतो. तो निघाला तुमचा सारखा शाहूकारी पळाला बाहेर. सुखी माणूस कोण आहे सुखी माणूस कोण त्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. लगेच पहिला गेला तो आमदारच्या घरी. तालुक्याचा आमदार असतो. त्याला काय होतं आता म्हणे मला तुमच्या पादुका द्या. मला देव प्रसन्न झाला देवाने मला पादुका घेऊन जायचे आहे. तुम्ही तर पूर्ण तालुक्याचे मोठे आमदार आहे तर तुम्ही सुखी आहे. तू म्हणे बेटा मी सगळं काही माझ्याकडनं घेऊन जा पादुका पण घेऊन जा पण तुला अडचण काय नाही. मला देव प्रसन्न झाला देवाने सांगितलं आहे की जो सुखी माणूस असेल त्याच्या पादुका घेऊन ये. मी सुखी तुला दिसतोय पण मी मनात नाही. माझ्या पादुका घेऊन जा मला अडचण नाही पण मी सुखी नाही. का मी मंत्रिमंडळात जायला पाहिजे म्हणून खूप प्रयत्न केले पण मी गेलो नाही. मला राज्यमंत्री पद भेटलं नाही. मी इतका दुःखी आहे मी कशा तरी वर्ष काढतोय. ते मला असं आहे ते गेला पळत पळत मंत्रीकडे. मंत्री शोधला ते पण नाशिकला मंत्री जाऊन गेलं. साहेब म्हणे नमस्कार करतो काय करतो करून गेल म्हणे साहेब मला पादुका का पाहिजे. पादुका घेऊन जा नवीन चप्पल घेऊन जा काय घेऊन जा पण अडचण काय म्हणजे अडचण अशी आहे मला देव प्रसन्न झाले देवाने सांगितले सुखी माणसाकडे जा त्याच्या पादुका घेऊन ये. तो म्हणे बाळाने म्हणून माझ्याकडे कुठे सुखी आहे म्हणे. हो म्हणे मी आमदार साहेबांकडे तुला आमदार बोलले की मी मंत्री झालो म्हणून सुखी आहे. तो तुम्ही मंत्री झाले तर तुम्ही सुखी असाल. अरे तुला कोणी सांगितलं म्हणे नाही म्हणे अजिबात नाही मी सुखी नाही. राज्यमंत्री केलंय मला कॅबिनेट पाहिजे होतं त्याच्यामध्ये मी 2 वर्ष कधी घेतला नाही परंतु इलाज नाही मी दुःखी आहे. तुला काय पाहिजे घेऊन जा पण मी सुखी अजिबात नाही बेटा. तो सोडतो त्याच्या पासून हे पादुका चाललं दुसरीकडे. ते गेलं दुसरं मुख्यमंत्र्याकडे अजून कुठे मोठ्या मंत्री कॅबिनेट मंत्र्याकडे. कॅबिनेट मंत्र्याला ते विचारतो तू म्हणे मला कॅबिनेट मंत्री भेटले पण आता फालतू खातं भेटलेलं आहे की मला होम पाहिजे होतं ते भेटलं नसल्याचं मी पण दुःखी आहे. तू त्याचे पण पादुका भेटतो तुम्ही पण सुखी आहे. काय आता काही खेळा नाही म्हणे सगळ्या मला. तू निघाला डायरेक्ट कुठे कलेक्टरकडे गेला. कलेक्टरला विचारतो की साहेब मला पादुका पाहिजे. तुम्ही मोठे जिल्ह्याचे प्रमुख असतो कशासाठी. अरे म्हणे मी 7-8 वर्ष साईड पोस्टिंग होती आता ही पोस्टिंग भेटली त्यातले 2 भाग करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये माझी बायको तिकडे नागपूरला आणि इथं आहे. मी अजिबात सुखी नाहीये त्याच्यामुळे माझ्या पादुका पण तुला चालणार नाही. ठीक आहे नागपूरला फिरतो बघतो तो खूप लांब पर्यंत येतो. पार इन्स्पेक्टर पर्यंत सगळ्या पर्यंत येतो. इन्स्पेक्टरला सांगतो तो म्हणजे साहेब माझं प्रमोशन झालं नाही तुमचे माझं काय करतो
तू गेला तिकडे तहसीलदार म्हणून मला आदेश भागात टाकून ठेवलाय. मी दुःखी आहे की माझी एकदा ते बदले असं वाईट टाकतो. सूर्यास्त व्हायची वेळ आली. सगळ्या लोकांना भेटतो. आता माणसं चुकीचं कोणी ते माझ्यासमोर सगळे संपले. आता करावं काय मग वेळा सांगतो फॉर्मुला बदलला. चप्पल उचलतो आपण खाली ठेवायला त्याच्यापेक्षा आपण फॉर्मुला बदलायचं. आता काही चप्पल हात लावायचे नाही. आता फक्त एकच सांगायचं रस्त्याने पळत जायचं कारण की वरचं भेटेल आहे त्याला सोडायचं पण निरोध आहे तिकडे. तुम्ही सुखी आहे चप्पल त्याच्या हात मारतात. आता पाणीचा विचार पडत नाही काय कोणी हो म्हटला तर मग आपण विचारू पुढे. मग तो म्हणतो सुखे काही नाही जोरात पडत तर देवाच्या दिवशी आता काही खरं नाही. सूर्याचं होऊन जाईल आपला. आपण पळत जावं आणि पळत जात असताना असाचा असा प्रभाव एक सुखी आहे का तसा एका तेवढ्याला पण हात पावून देतो. काय झालं सुखी का काय झालं मग तुम्ही सुखी मग सुखी म्हणे काय झालं मग सगळं कोणी सुखी सांगतच का सुखी सापडला. मला काय झालं म्हणे तिकडे काम केलं म्हणून पॅक लावून घेतलं दारू पिली भोगलो काय म्हणणार लोक मला पैसे देतात म्हणे सुखी हो म्हणे विचारच करत नाही म्हणे काय सुखी आहे म्हणे मी. बरोबर झालं तुमचं पाया पडतो सुखी आहे मला तुमचे पाजू काय मला काय घ्यायचं चपलांचं फिरतो म्हणे मी कुठे काय म्हणे. आता सूर्यास्त होऊन गेला एक बेटा एक जो भेटा त्याच्याकडे पाजू काय देवाकडे गेला सूर्यास्त होत आला देवाकडे काय झालं भक्ता म्हणजे फिरून आलो पण देवाकडे सांगितल्याप्रमाणे मला कोणी सुखी माणूस भेटणार नाही. म्हणजे भक्ता तुला मी हेच सांगतो जगात सुखी असा कोणी व्यक्ती नाही. फक्त तुमच्या मांडण्यावर तुम्ही सुखी असता. सुख शोधू नका सुख आहे ते माना म्हणून सुखी होऊ नका. आजच्या याच्यात खूप काही बोलणं हे नाही परंतु आज या ठिकाणी बरेच काही संस्था फाउंडेशनचे आमचे देशमुख आहेत त्यांचे सहकारी बहिणी या ठिकाणी आल्या आहेत. ते एनजीओ मार्फत जे काही काम करत असतात त्याची देखील माझं विनंती आहे. या संस्थेला मी त्या ठिकाणी मी भेट देत असतो. त्यांना माहित आहे या ठिकाणी या मुलांचे काय सांगितले काही बोलत नाही विषय परंतु आपण देखील सर्व लोकांनी एनजीओच्या माध्यमातून काही जे काही शक्य असेल ते आपण त्या ठिकाणी करत आहोत. त्या ठिकाणी माझी गरज देखील मला देखील बोलवा आणि आपल्या सोबत राहू. एनजीओ तारखा असतो की नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी शासकीय निधी नसतो. त्या लोकांनी आपल्या माध्यमातून निधी तयार करून एक समाजसेवेचं पाऊल घेतलेलं असतं. ते खऱ्या विचारांचे असतं. आपल्याला एक सुभाषित माहित आहे देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशा सिद्धांताने आपण जीवन जगलं पाहिजे. जे एनजीओ काम करत आहेत त्या माध्यमातून काम करत असतात त्यांना देखील हा संपत्तीचा विषय आहे. संपत्ती किंवा काही वस्तू असतील आपण आपल्याला जर कोणी देत असेल तर आपण तो हात त्याच्याकडे घेतला पाहिजे आणि दुसरा देखील आपल्या हाताने आपण मदत केली पाहिजे. हा सुभाषितचा भाग झाला. परंतु ज्ञान देखील तसा भाग आहे. ज्ञान देखील वाटलं पाहिजे. पर्कोलेशन जसं वाऱ्याचा सिद्धांत आहे. पाणी जर पर्कोलेट होत असेल वाहत असेल तर निष्ठर जातं थांबलं तर ते खराब होतं. ज्या ज्या लोकांकडे जे जे ज्ञान आहे जी जी माहिती ते लोकांना शेअर करत राहा. ज्योत से ते ज्योत जगावे चलो अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने काम करावं अशी अपेक्षा आहे. आणि आजच्या संस्थेचे जे काही ठिकाणी आधारस्तंभ आमचे गायकवाड साहेब मित्र आहेत या ठिकाणी आपण सर्व लोक खाली मदत करत असतो. या ठिकाणी भेट दिली त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी मला बोलवून माझा सत्कार त्या मुलीकडे होत असतो. त्याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट नाही आहे. तुमचा सत्कार आम्हीच करणार आहोत ते लक्षात ठेवायचं. ही सुरुवात आहे हे औपचारिकता असते. लहान मुलांकडून आपण सत्कार जेव्हा स्वीकारतो ते आपली जबाबदारी काढतो कारण की आपल्या अंगावरती शाल असतात तेव्हा आपण त्यांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे. त्यांना अभय निर्माण केलं पाहिजे. त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं पाहिजे. जबाबदारी आमच्यावर तुम्ही टाकता त्यांनी स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे आपण त्याबद्दल निश्चिंत राहावं. जेव्हा आमची गरज असेल तेव्हा कॉल करावा. सदैव आम्ही आपल्या सोबत राहू. पुन्हा एकदा मी सर्व संस्थेचं सर्व या ठिकाणचे माझ्या बालबंधू भगिनींचा मनापासून आभार मानतो. शब्दांना विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचे दादा आणि जाता जाता नंतर आमचे सगळे मुलं तुमच्या सर्वांसाठी एक महामृत्युंजय मंत्र आणि काय बरे होतं किती अपना देश वो देश है भाई. लाखों बार मुसीबत आई देश के जवानों ने अपनी जान गंवाई पर अपने देश की लाज बचाई. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले
परंतु एक खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या भारतात या महाराष्ट्रामध्ये आपला जो बळीराजा आहे, जो दिवस रात्र कष्ट करत असतो, असा बळीराजाला आत्महत्या करण्याची वेळ येते. अतिशय शोकांतिक आहे, दुर्भाग्य आहे आपल्या महाराष्ट्राचं. परंतु जसं म्हणतात, मारने वाला अगर ईश्वर है तो बचाने वाला भी ईश्वर होता है. म्हणून जेव्हाही या जगाच्या पाठीवर कोणी जर अनाथ होईल तेव्हा गायकवाड साहेबांसारखे माणसं जन्माला येत असतात आणि या मुलांचं पालन पोषण करत असतात. या मानव जीवनामध्ये खरं सुख, जसं देशले साहेबांनी सांगितलंय, जे खरं सुख आहे हे आत्म्याचं सुख आहे. अपने आंसू तो सभी पीते हैं, औरों के आंसू तू पीता जा. अपने खातिर तो सभी जीते हैं, औरों के वास्ते तू जीता जा. आपण जगता जगता दुसऱ्यांना जगवणं हे खूप महत्वाचं आहे. मी गेली 5 ते 7 वर्षापासून या आश्रमात येतो. त्या मुलांना मी एकच सांगतो, ज्या दिवशी तुम्ही मोठे होणार, ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या पायावर स्वावलंबी होणार, त्या दिवशी एकच काम करा. तुमच्या समोर जर असाच कोणी अनाथ मुलगा, अनाथ मुलगी असेल, फक्त त्याला मदत करा. हेच तुमचं सगळ्यात मोठं पुण्य राहणार आहे. आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, या ठिकाणी साई धन वर्षा फाउंडेशन सतत आपले कार्य करत असतात. लहान मुलांना शालेय उपयोगी वस्तू असतील, मुलींसाठी, मुलींना जर दिवाळीला साहेब आम्ही येतो, या मुलींचे लाड करणारे आपणच आई बाप आहोत. तर हे समजूनच या मुलांचे आम्ही लाड करतो. जेव्हा आमच्या महिला भगिनी येतात, या मुलांना काय वाटतं, ही आमची काकू आहे, ही आमची मावशी आहे, ही आमची मामी आहे, ही आमची मम्मी आहे. आणि त्यांना बघूनच त्यांचं ते सगळं दुःख विसरत असतात. आणि हे सगळ्यात मोठं काम आहे. या नाशिककरांना सुद्धा आम्ही कायम आवाहन करत असतो की आपल्या घासातला घास, आधार तीर्थ अनाथ आश्रम असेल किंवा या नाशिक जिल्ह्यात कुठलाही आश्रम असेल, या आश्रमामध्ये तुम्ही जा, मदत करा. मदत करण्याची जरी कुवत नसेल, पण त्यांच्यावर प्रेम करा. ही खूप मोठं आहे. मी जसं गायकवाड साहेबांनी सांगितले की सोन्याच्या पलंगावर झोपणारे लोक बघितले, मी माझ्या आयुष्यामध्ये करोडपती, अब्जोपती बघितले. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा माणूस शेवट स्मशानभूमीत जातो, मी एकदा स्मशानभूमीत गेलो होतो, एक दुर्दैवाची घटना घडली होती. तिथे 4 ओळी लिहिलेल्या होत्या, साहेब, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजारती तूने आते आते. इस दुनिया से तुझे क्या मिला, अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा जन्माला येतो, आपण जगता जगता दुसऱ्यांना जगवा. आमच्या या साई धन वर्षा फाउंडेशन कडनं आम्हाला जे काही करता येईल, जोपर्यंत हे साई धन वर्षा फाउंडेशन आहे तोपर्यंत या आश्रमाला कायम आम्ही मदत करणार आहोत. आमच्या सर्व महिला भगिनी वेगवेगळ्या मोठमोठ्या हुद्द्यांवर, संस्थेवर या पदाधिकारी आहेत. राजकीय क्षेत्रात असतील, सांस्कृतिक क्षेत्रात असतील, खूप काही आमच्या या रणरागिणी जिथेही कुठे अन्याय होतो तिथे सुद्धा या उभ्या असतात. त्यांचं खरोखर मी कौतुक करतो. तसेच जसं आप्पांनी सांगितलं, तरुण मुलांना आम्ही कायम सांगत असतो कि दूसरे के बहन के बारे में उतना ही बोलो जितना अपने बहन के बारे में सुन सको. आपण जसं आपली बहीण घरातली बहीण असते, तसंच आपल्या या वावरणाऱ्या जगात आपल्या बहीण आई आहे, या समजून प्रत्येकाने वागलं पाहिजे. आत्ताच आमच्या साई धन वर्षा फाउंडेशन मध्ये नवीन पदाधिकारी आले, आम्ही त्यांचं स्वागत आता परत करणार आहोत. या ठिकाणी
मी जास्त वेळ घेणार नाही. आमचे मित्र तेही पोलीस आहे, पंकजी ठाकूर, आणि ते ऍक्टर पण आहे. त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. कृपया पंकजी ठाकूर यांनी इकडे यायचंय. साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. तसेच या ठिकाणी सन्माननीय समाजसेविका सविता गाडे तसेच स्वाती देशमुख यांनीही इकडे येऊन त्यांचाही सत्कार होईल. तसेच सन्माननीय योगेश भाऊ देशमुख हे इथे आले, यांचाही सत्कार आपल्या आश्रमातल्या मुली करतील. देशमुख साहेब, ताई, तसेच आमचे भाचे हर्षद त्रिभुवने हे नेव्ही मध्ये आहेत, खास सुट्टीवर आले, त्यांचाही सत्कार या आश्रमाकडनं होईल. या ठिकाणी सविताताई गाडे आलेल्या आहेत, त्यांचाही सत्कार आपल्या आश्रमाची मुलगी करेल. बोला पुण्यका बोला पुण्यका आणि आता शेवटचं आधी तर सांगणार आहे, पण आमच्या बालिका तुमचं आमच्या बापूंचं झालं, साहेबांचं, सगळ्या जी मान्यवर आहे त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, चांगलं आयुष्य त्यांचं जागू दे, यासाठी आमच्या मुली आई तुळजाभवानीला एक प्रार्थना करतील, तुमच्या सर्वांसाठी एक जोगवा मागतील तुमचा.
तसेच या ठिकाणी सन्माननीय रेश्मा वागचौरे यांनाही संचालिका म्हणून पत्रक देण्यात येत आहे. तसेच प्रतिभा आहेर यांनाही तसेच इथे शिवगोरक्ष अगोर आखाडा याचे चिटणीस म्हणून आपण नितीनजी अमृतकर यांना पत्रक देणार आहोत. बबलू भाऊ सूर्यवंशी धन्यवाद साहेब. जय हिंद, जय भारत. आज आपल्या भारत देशाला 79 वर्ष पूर्ण झाले की आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर अंजनेरी येथील आपल्या महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं व मुली या आश्रमात असतात. दरवर्षी साई धन वर्ष फाउंडेशन तर्फे या आश्रमामध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल अशा दिवसाचे औचित्य साधून आम्ही येथे झेंडावंदन, झेंड्याची विधिवत पूजा तसेच येथील मुलांना शालेय उपयोगी वस्तू तसेच मुलींना मार्गदर्शन आणि त्यांना भोजनाची, आहाराची, पोषक आहाराची अशी व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कारण छीनकर खाने वाले का कभी पेट नहीं भरता और बांटकर खाने वाला कभी भूखा नहीं मरता या अनुषंगाने साईधन वर्ष फाउंडेशन तर्फे आजही मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आलेला आहे. तसेच साईधन वर्ष फाउंडेशन मध्ये नवनिर्वाचित संचालिका पदांवर सन्माननीय रेश्माताई वागचौरे तसेच प्रतिभाताई आहेर आणि मनीषाताई गांगुर्डे आणि आमचे मित्र बबलू भाऊ सूर्यवंशी यांची नवनिर्वाचित यांना पदभार देऊन आम्ही निवड केलेली आहे. या सर्वांना आम्ही भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच या नाशिकमधील समाजसेविका गीताताई उगले तसेच सुनीताताई भाविस्कर, आमच्या शिरोडेताई तसेच सविताताई गाडे, स्वातीताई देशमुख, रिंकूताई पाटील आणि आमच्या सगळ्यात मोठ्या धाडसी बहिणी म्हटल्यानंतर आमच्या शीलाताई त्रिभुवने या खास करून मुंबई ठाण्यावरनं इकडे येत असतात आणि यांच्यातर्फे या आश्रमामध्ये आम्ही दरवर्षी गणपती उत्सव साजरा करत असतो. मी तमाम नाशिककरांना आवाहन करेन असे जेही आश्रम असतील या आश्रमामध्ये आपण आपल्याकडनं घासातला घास देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून या मानव जन्मात येऊन काहीतरी आपण सार्थकी लागलो याचं समाधान आपल्याला नक्की मिळेल. आमच्या फाउंडेशनचे
सचिव सन्माननीय अंतोजी दात्रक ही कायम अशा बरेचशा आश्रमामध्ये ते मदत करत असतात. अशा सर्वांना मी मनपूर्वक या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. आजच्या 19व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही इथे झेंडा वंदनासाठी आधारतीर्थ आश्रम अंजनेरी त्र्यंबकेश्वर इथे जमलो आहोत. साईधन वर्षा संस्थेतर्फे ज्या इथे सगळ्या महिलांची आज नियुक्ती झालेली आहे संचालिका म्हणून, यांचे प्रथम आभार. आणि तुमच्या प्रत्येक कामात तुमच्या सोबत आम्ही असूच, तुम्ही तुमच्या सगळ्यांसोबत आहोत. तसेच आमचे देशमुख दादा, आमचे धात्रक, अजून नवीन कार्यकारिणी आलेली आहे पुरुष मंडळाचे, सर्वांचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. नमस्कार, मी प्रतिभा आहे. साई धनवर्षा फाउंडेशनचे मुख्य सर संजय देशमुख यांनी मला संचालिका या पदावर नियुक्ती दिली. त्यांचे खूप खूप आभार मानते मी. आणि पुढील काम माझ्याकडून जास्तीत जास्त जनसेवा व्हावी एवढी मी सदिच्छा देते. सौ रेश्मा रवींद्र वागचौरे. मी ॲक्च्युली राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जिल्हा अध्यक्ष आहे. पण मला सरांनी, देशमुख सरांनी साई धनवर्षा फाउंडेशनमध्ये संचालिका म्हणून नियुक्ती पत्र दिलं आणि नियुक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचं खूप आभार व्यक्त करते. आणि खरोखर आज या ठिकाणी आल्यावर मला खरंच जाणवलं की आजपर्यंत आपण जे काही करत होतो ते शून्य होतं, इथून सुरुवात आहे. आणि मी खरंच सरांना आश्वासन देऊ किंवा एक प्रॉमिस देते की मी त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होईल आणि माझ्याकडनं जितकं काही करता येईल मी नक्की करेल. आणि मला फक्त एवढंच विनंती की तुम्ही सर्वांनी मला मार्गदर्शन करावं, की कारण हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आहे. आणि मी एवढंच सांगेल, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद. सगळ्यात प्रथम ताईंनी जे सांगितलं वेगळं तर काही मला सांगायचंच नाही आहे. सर्वप्रथम संजय सरांचे खूप खूप आभारी आहे. सरांनी मला पदावर दिल्यामुळे खूप खूप आभारी आहे त्यांचे सगळ्यात पहिले. आणि सगळ्यांना आज 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. मी गीता उगले, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा काशीकोट. आज साई धनवर्षा फाउंडेशनतर्फे इथे बोलवण्यात आलं आणि परिवारामध्ये मला नवीन नियुक्ती केल्याबद्दल खरं खूप धन्यवाद. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या व श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. साई धनवर्षा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय देशमुख सर यांनी आज जी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आधारतीर्थ आश्रम येथे, तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्या सर्व भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही गेली 4-5 वर्ष या आधारतीर्थ आश्रमामध्ये येत असतो. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही आवर्जून भेट देतो. तर सर्व माझ्या भगिनींना एकच सांगणं आहे की तुम्ही आता नवीन जरी यात असणार पण नवीनसारखं काहीच वाटलं नाही असं. तर सर्वांसाठी खूप म्हणजे कुठलंही आधारतीर्थ आश्रम असो की काही असो, तर कमीत कमी एक आपला परिवार म्हणून आपण जोडलं जावं अशी माझी इच्छा आहे. जय हिंद. भारत माता की जय. आज रोजी आपल्या भारताला 79 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण साई धनवर्षा फाउंडेशन तर्फे या अनाथ आश्रम मध्ये हा झेंडावंदन साजरा करत आहोत. त्याचेच औचित्य साधून शिव गोरख अघोर आखाडा गुजरात यांचे आमचे श्री 1000 महामंडलेश्वर सागरनाथजी बापूजी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आशीर्वादाने या नाशिक जिल्ह्यामध्ये शिव गोरख आखाडा याची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात आमचे मित्र सन्माननीय बबलूभाऊ सूर्यवंशी यांना कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. तसेच आमचे मित्र आमचे भाचे नितीनजी अमृतकर यांनाही नाशिक जिल्ह्याचं सरचिटणीस पद देण्यात आलेले आहे. या दोघांनाही आणि तमाम शिव गोरख आखाड्याच्या तमाम नाथ भक्तांना पुढील वाटचालीस भक्तिमय शुभेच्छा. धन्यवाद.
नमस्कार, मी संजय देशमुख, साई धनवर्ष फाउंडेशन अध्यक्ष. आपल्या नाशिकमध्ये अतिशय सुंदर असा उपक्रम सन्माननीय पंकजी ठाकूर तसेच समाजसेविका सविता ताई गाडे यांच्यातर्फे महाराष्ट्राची सौंदर्यवती असा हा महिलांसाठी अतिशय छान असा उपक्रम, असा कार्यक्रम दिनांक 24/8/2025 रोजी गंगापूर रोड येथे आयोजित केलेला आहे. आपल्या साई धनवर्ष फाउंडेशनमधील तमाम सर्व आमच्या महिला भगिनींना तसेच नाशिकमधील सर्व या महिलांना, मुलींना, तरुणींना हे मी आवाहन करत आहे, जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. धन्यवाद. आपल्यासोबत उपस्थित आहेत ते आपल्याला 2 शब्द बोलतील. आश्रमाबद्दल माहिती सांग. जय हरी. मी अशोक मोतीलाल पाटील, आझाद तीर्थ आश्रमाचा व्यवस्थापक. आमच्या इथे महाराष्ट्रातील आत्महत्येग्रस्त, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे 3 जिल्ह्यातले मुलं इथे राहतात. त्यांचं शिक्षण, संगोपन, स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंत सोबत सांभाळ हा लोकवर्ग येथून, ट्रस्टच्या माध्यमातून आणि आपल्यासारख्या दानशूरांच्या मदतीने केला जातो. संस्थेमधून आतापर्यंत अनेक विद्यार्थी शिकून बाहेर पडले. हे आमचे शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे शासनाच्या कोणत्याच फॅसिलिटी, सवलती या मुलांना मिळत नाही आणि म्हणून माझी सर्व लोकांना विनंती असेल, आपला वाढदिवस, जन्मतिथी, पुण्यतिथी, आपली जर काही मदत करायची असेल तर नक्की आपण संस्थेशी संपर्क करावा, संस्थेला मदत करावी की जेणेकरून आपण आपल्या खाली संस्थेचा QR कोड आपल्याला शो होईल. तर नक्कीच आपल्या परीने जी काही शक्य होईल ते आपण संस्थेतील मुलांसाठी, संस्थेसाठी मदत करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. आपल्याला मदत करता येईल या नाशिककरांनी, नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून सर्वांना मी आवाहन करत आहे की अशा ठिकाणी आपण आवर्जून मदत करावी.